मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही क्लोन लिम्फॉइड सेल लाईन याचा पार्ट 1 डिस्कस केलं. त्याच्यामध्ये आपण त्याचे जे काही क्रिएशन कसं होतं आणि त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याचे टाईप्स, त्याचे ॲप्लिकेशन, त्याचे चॅलेंजेस वगैरे काय आहेत या क्लोन लिम्फॉइड सेल लाईनचे, ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो त्याच्या नोट्स मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे. टेलिग्रामच्या चॅनलची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. तर चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम बी सेल टाईपचे जे काही आहे त्याला हायड्रोमा सेल लाईन आपल्याला माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं. जे काही हायड्रोमाज असतात ते क्रिएटेड केल्या जातात. एक फ्युजन असतं त्याच्यामध्ये बी सेलचं आणि मायलोमा सेलचं, जे की लॉंग लिव्ह सेल असतात. एक क्रिएशन होतं जेणेकरून ते मोनोक्लोनल अँटीबॉडी तिथे प्रोड्यूस होतात. एक्झाम्पल जर पाहिलं आपण SP2/0 इज अ कॉमनली यूज्ड फॉर म्युरिन मायलोमा सेल लाईन दॅट फ्यूज विथ द बी सेल आणि हायड्रोमा प्रोडक्शन. तर हे जे SP2/0 हे जे काही म्युरिन मायलोमा सेल आहे ते कसं तयार केलं जातं, बी सेलपासून, आणि जे काही मायलोमा सेल असेल त्याचं क्रिएशन करून क्लोन करून एक हायड्रोमा तयार केला होता. म्हणजे एक प्रोडक्ट तयार झालं जातं, त्याला म्हटलं जातं हायब्रिड सेल. आणि त्यालाच पुढे जाऊन हायड्रोमा किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडी किंवा जे हायड्रोमा प्रोडक्शन असं आपण त्याला म्हणतो, जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केले. आणि बी सेल हे जे काय आहे, हे जे बी सेल लाईन आहे ते मेनली इम्युनोग्लोबिन रिसर्चमध्ये वापरलं जातं. जे काही एक्झाम्पल आहे डाउडी जे काही सेल लाईन आहे ती मेनली जे काही बी सेलचं जे काही डेव्हलपमेंट असेल त्याचं स्टडी करण्यासाठी किंवा इम्युनोग्लोबिनचं जे काही जीन असतील त्याचं आपण रिअरेंजमेंट कसं करू शकू त्याचा पूर्णपणे स्टडी करण्यासाठी हे जे काही बी सेल लाईनचे जे काही क्लोन लिम्फॉइड सेल आहे ते वापरले जातात. तसंच जर पाहिलं लिम्फोप्लास्टॉइड सेल लाईन, म्हणजे याच्यामध्ये जे काही इमोर्टलाइज बी सेल असतात ते डिराईव्ह केले जातात काही पेशंटच्या सर्टन डिसीजमधून. एक्झाम्पल जर पाहिलं आपण ब्युर्किट लिम्फोमा, हे जे काही डिसीज आहे त्याच्यापासून जे काही बी सेल असतात त्या डिराईव्ह केल्या जातात त्या पेशंटपासून. आणि जे काही जेनेटिक्स जे काही स्टडी असेल, वेगवेगळे जे काही व्हायरस रिसर्च असेल, इप्सॉन बार व्हायरस, याच्यामध्ये मेनली जे काही हा जो व्हायरसचा जे स्टडी करण्यासाठी या जे काही ब्युर्किट लिम्फोमा आणि बी सेल इमोर्टलाइज बी सेल याचं क्रिएशन करून या जे काही इप्सन बार व्हायरसच्या अगेन्स्ट व्हायरस रिसर्च करण्यासाठी हे जे काही बी सेल लाईन जे काही टाईप्स आहे ते वापरलं जातं. त्याच्यानंतर टी सेल टाईपचे जे काय आहे, जरकट जे काही ह्युमन टी सेल आहे, जे की डायरेक्टली टी सेल ल्युकोमिनिया या जो काही पेशंट असेल त्याच्यापासून डिराईव्ह केल्या जातात, आयसोलेट केल्या जातात. त्याच्यानंतर पर्टिक्युलरली सिग्नल ट्रान्सडक्शन पाथवे, म्हणजे जे टी सेलचं जे काही सिग्नल ट्रान्सडक्शन पाथवे किंवा TCR आहे, टी सेल रिसेप्टर, जे काही टी सेलवरती जे काही रिसेप्टर असतात ते ॲक्टिवेट करण्यासाठी किंवा सिग्नलिंग पासिंगसाठी हे जे काही टी सेल टाईपचा जो काही वापर हा केला जातो. दुसरं जर एक्झाम्पल पाहिलं टी सेल टाईपचं तर EA3.01, हे जे काही आहे ते स्पेशली जे काही टी सेल ॲक्टिवेशनसाठी आणि सायटोटॉक्झिसिटीसाठी मेनली टी सेलला ॲक्टिवेट करण्यासाठी, जेणेकरून जे काही अँटीजनच्या अगेन्स्ट जे काही फाईट सिस्टीम उभी करण्यासाठी किंवा जे काही ह्युमन टी सेल आहे ॲज अ इम्युनॉलॉजिकल रिसर्च करण्यासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर MOLD4 हे जे काय आहे ते मेनली ल्युकोमिनिया सेल लाईनमधून डिराईव्ह केलं जातं आणि ल्युकोमिनियाच्याच अगेन्स्ट आणि टी सेल डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये याचा रिसर्चमध्ये याचा वापर हा केला जातो. तर हे दोन मेन झाले टी सेल आणि बी सेलचे टाईप्स. आणि काही अजूनही टाईप्स आहेत लिम्फॉइड टाईपचे. त्याच्यामध्ये येतात EL4 आणि राजे. EL4 हे माऊस टी लिम्फोमा सेल लाईन आहे, जे की इम्युनॉलॉजी रिसर्चमध्ये पर्टिक्युलरली जे काही ट्युमर इम्युनॉलॉजी आहे तसंच जे काही टी सेल रिस्पॉन्स जनरेट करण्यासाठी याचा वापर हा केला जातो. आणि जे काही राजी जे काही आहे ते बुर्किट लिम्फोमा पेशंटपासून काढलं जातं, जेणेकरून जे काही बी सेलची जी बायोलॉजी असेल किंवा जे इप्सॉन बार व्हायरस जे काही स्टडी आहे त्याच्या व्हायरसच्या अगेन्स्ट स्टडी करण्यासाठी हे जे काही राजी जे काही ह्युमन बी सेल लाईन आहे ती डिराईव्ह केली जाते आणि नंतर क्रिएशन करून क्लोन करून त्याच्या रिसर्चसाठी ती वापरली जाते. त्याच्यानंतर जर आपण आता पाहिलं त्याचे ॲप्लिकेशन पाहूयात. हे जे काही क्लोन लिम्फॉइड सेल लाईन आहे ते कुठे कुठे वापरू शकतो आणि त्याचा काय उपयोग होतो ते पाहूया. तसं आपल्याला माहिती आहे मोनोक्लोनल अँटीबॉडीचं प्रोडक्शन करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे जे काही हायड्रोमा जे काही डिराईव्ह बी सेल आहे ते प्रायमरी सोर्स असतं मोनोक्लोनल अँटीबॉडी प्रोडक्शनसाठी. तर त्याचा कॅन्सर ट्रीटमेंट म्हणजे जे काही ट्यूमरचं स्पेसिफिक अँटीजन टार्गेट करण्यासाठी किंवा जे काही इलायझा मेथड असतील किंवा जे काही वेस्टर्न ब्लॉटिंग ही जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये याचा वापर हा केला जातो. आणि वॅक्सिनेशन करण्यासाठी किंवा जे काही पॅथोजनला न्यूट्रलाइज करण्यासाठी याचा वापर हा मोनोक्लोनल अँटीबॉडीचा
केला जातो. त्याच्यानंतर इम्युनोथेरपीमध्ये जर पाहिलं, जे काही स्पेसिफिक टार्गेट असेल किंवा जे कॅन्सर सेल असेल त्याला किल करण्यासाठी ॲज अ इंजिनियर हे जे काही टी सेल असतील त्याचा कार्ट सेल थेरपीमध्ये वापर केला जातो. किंवा जे काही चेकपॉईंट इनिमिटर असेल किंवा जे काही इम्युनो रिस्पॉन्सला इनिबिट करण्यासाठी किंवा जे त्याला इन्हॅन्समेंट करण्यासाठी, जेणेकरून कॅन्सरच्या अगेन्स्ट त्याची इन्हॅन्समेंट जास्त होईल आणि जे काही कॅन्सरचे सेल असतील ते डिस्ट्रक्शन व्हायला मदत होईल. तर त्यासाठी इम्युनोथेरपीमध्ये या जे काही टी सेल लाईनचा मेनली हा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर लिम्फॉइड फंक्शन आणि स्टडी ऑफ अ सिग्नल ट्रान्सडक्शनमध्ये याचा काय उपयोग ते पाहूयात. तर TCR सिग्नल म्हणजे काही टी सेल रिसेप्टर जे काही सिग्नलिंग पास करते किंवा जे काही बी सेल रिसेप्टर जे काही सिग्नलिंग पास करते, एखाद्या सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जर आपल्याला सिग्नल पास करायचा असेल तर ह्या जे काही TCR जे काही टोटल जे काही टी सेल रिसेप्टर आहे त्याचं काम असतं की ते दुसऱ्या सेलला बाइंड होणार आणि त्या सेलमधला जो काही इन्फॉर्मेशन असेल ते आपल्या सेलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये मेनली जे काही सिग्नल ट्रान्झॅक्शन जो काही पाथवे आहे तो स्टडी करण्यासाठी किंवा जे काही सायटोकाईनचा रोल असेल किंवा ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर किंवा असतील किंवा जे इम्युनोसेल असेल त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी, इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी याचा वापर हा केला जातो. तसंच ऑटो इम्युनिटी जनरेट करण्यासाठी आणि इम्युनोचा टॉलरन्स किती आहे त्या एका स्पेसिफिक डिसीजच्या अगेन्स्ट ते डिटेक्ट करण्यासाठी याचा मेनली लिम्फोसाईटचा वापर हा केला जातो. त्याच्यानंतर ड्रग स्क्रीनिंगमध्ये जर विचार केला तर ॲज अ मॉडेल म्हणून हे वापरलं जातं. कारण की जे काही ड्रग्स वगैरे असेल ते जे काही इम्युनो रिस्पॉन्सला सप्रेस करण्यासाठी किंवा इन्हान्समेंट करण्यासाठी वापरले जातात. मग ते हे जे काही ड्रग्स असतील त्या डायरेक्टली त्या सेल लाईनवरती किंवा त्या सेलवरती आपण डायरेक्टली इनबिल्ड किंवा त्याला कोऑपरेट करून त्याच ड्रगचा त्या सेलवरती कसा इफेक्ट होतो आहे किंवा एखाद्या डिसीज त्या सेलमध्ये इंजेक्टेड करून त्या सेलवरती वेगवेगळ्या ड्रगचा वापर करून ते जे स्पेसिफिक डिसीज आहे त्याला क्युअर करण्यासाठी जे काही थेरपॅटिक इन्व्हेन्शन असतील ते आपण ह्याच्यामध्ये ड्रग स्क्रीनिंगमध्ये, म्हणजे जर एखादा स्पेसिफिक जर ड्रग इन्व्हेंट केला असेल आणि त्या एखाद्या आपण जर एक्झाम्पल घेतला कोरोना हे जे काही व्हायरस आहे किंवा इप्सॉन जो काही बार व्हायरस आहे त्याच्या अगेन्स्ट जर एखादं ड्रग तयार झाले तर मग त्याचे जे काही विषाणू असतील त्या सेल लाईनमध्ये टाकून एक कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये त्याला ग्रोथ करून त्याच्यावरती जे ड्रग इम्प्लॅन्ट करून त्याचा त्या सेलवरती काय इफेक्ट होतो आहे, ते क्युअर होतं आहे की नाही, ते ड्रग किती इफेक्टिव्ह आहे ते पूर्णपणे याच्यामध्ये डिटेक्ट होतं. किंवा त्याच्यामुळे आपण ड्रगचं जे स्क्रीनिंग वगैरे असेल ते करू शकतो किंवा जर ड्रगला जर अजून इफेक्टिव्ह बनवायचं असेल ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये समजतं. तसंच जर आपण त्याचे भरपूर ॲप्लिकेशन आहे, तसंच जर त्याचे चॅलेंजेस पण आहे. जे काही जेनेटिक ड्रिफ्ट होतं म्हणजे जे काही सेल लाईन आहे त्याच्यामध्ये काही वेळेस म्युटेशन वगैरे घेऊन येतं किंवा त्याच्यात अल्ट्रेशन होतं, त्याच्या सेलमध्ये बिहेवियरमध्ये चेंजेस वगैरे होतात, कॅरेक्टरिस्टिक्समध्ये चेंजेस होतात, त्याच्यामुळे त्याचे जे काही आउटकम आहे त्याच्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात चेंजेस हे होत असतात. तसंच जर आपण फिजिओलॉजिकल जे रिलेव्हन्स पाहिलं, आपण माहिती आहे की हे जे काही मिमिक करतो आहे आपण त्या सेल लाईनला ॲज अ ह्युमन म्हणून किंवा ॲज अ ॲनिमल म्हणून बघतो आहे आणि त्याच्यामध्ये जे काही डिसीज आपण टाकतो आहे, इनकॉपरेट करतो आहे आणि त्याच्यावरती वेगवेगळे जे काही ड्रग वगैरे आहे ते आपण त्याच्यावरती आपण रिसर्च वगैरे करतो आहे. तर काही वेळेस काय होतं, वेगळ्या प्रमाणात जे काही इम्युनो रिस्पॉन्स हा जनरेट होतो. जे काही एक्सपेरिमेंट वगैरे आहे, जे काही सेल लाईन वगैरे आहे ती जर फुल्ली मिमिक किंवा फुल्ली त्याला ॲडॉप्टेबल नसेल तर त्या ड्रगचा त्याच्यावरती काहीच इफेक्ट पडणार नाही आणि आपलं जे काही ड्रग्स वगैरे असेल, जे काही जी एक्सपेरिमेंट वगैरे असेल ते फेल होण्याचे चान्सेस भरपूर आहे. तर त्यामुळे जे काही एक्झॅक्ट अमाऊंटमध्ये जे काही सेल असेल ती नीट कल्चर झाली पाहिजे, ती कंटॅमिनेशन फ्री असली पाहिजे आणि जे काय आपण त्याच्यात डिसीज जे इनकॉपरेट करतो आहे ते पण ॲक्युरेट असलं पाहिजे, त्याचे विषाणू हे ॲक्युरेट असले पाहिजे तरच त्या ड्रगचा आपण इम्प्लॅन्ट वगैरे त्याच्यावरती करू शकतो. तर असे वेगवेगळे जे काही मेन चॅलेंजेस वगैरे हे जे काही क्लोन लिम्फॉइड सेल लाईनचं जे काही आपण कल्चर वगैरे करतो किंवा त्याच्यावरती जे काही त्याचे इफेक्ट वगैरे जर जाणून घ्यायचे असेल आपल्याला, त्याचा बिहेवियर जाणून घ्यायचा असेल त्याच्यामध्ये होत असतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लोन लिम्फॉइड सेल लाईन हा टॉपिक डिस्कस केला आणि जो काही फर्स्ट पार्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.